नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. बाळांनो, पाठीमागे जे चित्र दिसतंय त्यात तुम्हाला जाणवलंय आता की दोघं तिघ जण आहेत आणि एकमेकांना भेटतायत. खरं सांगा रे, आपण भेटल्यावर काय करतो? आपला मित्र आहे, वर्ष 2 वर्षांनी आपण भेटला तर आपण एकमेकाला हातात देतो. किंवा आपण चालत चालू रस्त्याने एखादा ओळखीचा भेटला, आपण विचारतोय काय चाललंय काय नाही आणि हातात देतो. तर हातात हात देणं याला म्हणतात हस्त आंदोलन करणं. शब्द जरा वेगळा वाटतोय ना. जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांना पक्का माहिती आहे की हस्त आंदोलन म्हणजे काय. आता वाटतंय तुम्हाला हे सोपं प्रकरण आहे, तुम्हाला जमतं या, पण यातली 2-3 उदाहरणं अशी येते की ज्याच्यासाठी तुम्हाला अख्खा व्हिडिओ बघावा लागणार आहे. नाहीतर तुम्ही काय म्हणसाल, चला की हस्त आंदोलन मला माहिती आहे की, हो माहिती आहे, पण त्यातली 2 ते 3 उदाहरणं अशी आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला अख्खा व्हिडिओ बघावा लागणार आहे. बघायचं कसं? चला तर मग आता बघूया आपण. अर्थ कळला? हस्त आंदोलन म्हणजे काय की 2 व्यक्तींनी एकमेकाच्या हातात दिलं की त्याला म्हणतात हस्त आंदोलन. पण तुम्हाला स्पर्धा परीक्षेला प्रश्न कसे येतात तर ते आपल्याला बघायचे. या आता बघू आपण काय सांगतात ते. या आता एका सभेमध्ये 5 व्यक्ती येत्या, 5 व्यक्ती, आणि त्यांना काय सांगितलंय, तुम्ही एकमेकाशी हस्त आंदोलन करा, म्हणजे एकमेकाच्या हातात हात द्या. समजा असं बघा, आता असं एक स्टेज आहे आणि स्टेजवरती 5 माणसं बसल्यात, असं पकडून चाला. आणि त्या 5 माणसामध्ये मी पण आहे. मग मी आहे तर माझ्या बाजूला किती असतील? बरोबर, 4 जण असतील. मग आपले सर काय म्हणले, मी जरा बाहेरनं माझं काम करून येतो, तोपर्यंत तुम्ही 5 जण काय करा, एकमेकाची ओळख करून घ्या, एकमेकाच्या हातात हात द्या. मग त्या 5 जणांपैकी मी पण एक जण आहे ना. मग सर गेला तर निघून मी काय करीन, मी उठेन आणि बाजूला येईन, आणि मग बाकीचे उरले किती? 4 जण ना. मग मी काय करीन, त्या 4घाच्या हातात देईन ना, ह्याच्या हातात हात दिला, ओळख करून झाली, लगेच दुसऱ्याच्या दिन. असं मला सांगा, मी किती जणांवर देईन? 4 जणांवर देईल ना. खरं सांगा गड्या, आपण काय स्वतःच्या हातात देतो का? हा, मी विशाल तुपे, मी विशाल तुपे असं म्हणतो का रे आपण? स्वतःच्या हातात देत नाही ना. म्हणून हस्त आंदोलनाच्या प्रकरणामध्ये काय असतंय, जितकी माणसं असतात का नाही, जितकी माणसं त्याच्यात आपण पण असतो, पण आपण हातात हात स्वतःच्या देत नाही ना. म्हणून आपण एक जण त्यातनं कमी करायचा. मग आपण जर बाजूला पडलो तर किती उरले? 4. म्हणून त्याला 4 ने गुणायचं, 4 ने गुणायचं. आणि हातात कसं देतोय आपण? एकदम टाळ्या वाजवतोय का आपण 5च्या 5 जण? नाही ना, दोघं देतोय, म्हणून त्याला 2 ने भागायचं. आलं उत्तर तुम्हाला? बे एक बे, बे दुने 4 आणि 5 दुने काय 10. संपलं. याचाच अर्थ आम्ही ज्याच उठणार आहे आणि एकमेकाच्या हातात हात देणार आहे त्यावेळेस काय घडणार आहे, तर 10 वेळा असं घडणार आहे की आपण एकमेकाच्या हातात दिलं. म्हणजेच प्रश्न काय, एकूण हस्त आंदोलन किती होतील? तर 10 जण. अगदी बरोबर आहे. कळलं ना? परत एकदा हेच उदाहरण मला मी दुसरं घेऊन सांगतो. आता समजा एका सभेत 5च्या ऐवजी 8 व्यक्ती येत्या. बघा, 8 व्यक्ती येत्या. मग सांगा बरं मला, 8 व्यक्ती येत्या त्यात मी पण आहे का नाही? मग मी काय करणार, मी स्वतःला बाजूला काढणार. मग 8 व्यक्ती आहेत त्यातनं मी स्वतःला बाजूला काढला म्हणजे 7 आणि भागिले 2. मोजा किती होतील बघा बरं. बे एक बे आणि बे चौक 8, 7 चौक काय 28. संपलं. अशा प्रकारे हस्त आंदोलन मोजता येतात. अजून एक घेतो म्हणजे तुमची कन्सेप्ट चांगली क्लिअर होईल. समजा एका व्यासपीठावर म्हणजे स्टेजवरती 12 पाहुणे बसलेत, 12 पाहुणे, आणि त्या पाहुण्यांना काय सांगितलंय, तुम्ही एकमेकाची ओळख करून घ्या, तुम्ही हस्त आंदोलन करा. तर किती हस्त आंदोलन होतील? झाले माहिती? आता त्या 12 मध्ये आपण पण असणार, आपण स्वतःला नाही देणार. बघा ना तुम्ही, कुठला पण माणूस उचला त्या 12 जणांपैकी, कुठला पण उचला, तो काय स्वतःच्या हातात देईल का? म्हणून एक प्रत्येक वेळी एक सोडायचा आहे. बघा, चला, 12 गुणिले 11 भागिले 2, बेक बे, बेसख 12 आणि 11 सख कार्यकर्त्यानं किती रे 66. एवढे हस्तांतरण होतील. पटलं का? आता 3 उदाहरणं घेतले या, तुम्हाला कळलंय आता कसं मोजायचं ते. आता याच्या आधार अजून थोडीशी वेगळी उदाहरणं आहेत यावर पुढे. आता हे झालं हस्त आंदोलनाचं बरं का. आता येणार आहे कशाचं, सामन्यांचं वगैरे, म्हणजे खेळाडूचं उदाहरण. बघा, आता एका टेनिस स्पर्धेमध्ये 10 खेळाडू आल्या त्या, म्हणजे आपण सामना भरवल्या त्या टेनिसचं, आणि ते आपल्या इथं 10 खेळाडू आल्या त्या. मग 10 खेळाडू आल्या त्या आणि त्यांनी काय केलंय, एकमेकाशी
हस्तांदोलन सोडून द्या रे, सॉरी सामने सोडून द्या. एकमेकांशी हस्तांदोलने केली एकमेकांशी, तर किती हस्तांदोलने होतील? म्हणजे काय सांगितलं त्या 10 जणाला? तुम्ही एकमेकाची ओळख करून द्या. घ्या एकमेकाची ओळख करून. मग तुम्हीच सांगा आता, आलेत किती खेळाडू? 10. त्यात समजा मी पण आलो खेळायला, मग त्या 10 जणांमध्ये मी आहे ना, मी दिल का हातात स्वतःच्या? मी देणार किती जणाच्या? बरोबर आहे, 9 जणाच्या. आणि भागिले 2, संपलं. बे क बे, बे 5 10 आणि 5 9 काय 45. बघा बरं किती वेळा घडणार आहे हस्तांदोलन? 45 वेळा. आहे की उत्तर? मग संपलं. चला ओके. आता इथंच अजून एक सांगा मला. आता समजा बाळांनो, आपण ना सामना भरवल्यात, या क्रिकेटचा असतील, कबड्डीचा असं, कशाचं का असं ना, आणि आपल्याकडं समजा 20 खेळाडू आले, ते 20 खेळाडू. सांगा या 20 खेळाडूंना मी काय सांगितलंय? प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर महत्वाचा शब्द आहे, एक एक वेळा हस्तांदोलन करायचं. या तर किती हस्तांदोलने होतील? काय करतो आपण? स्वतःला सोडून देतो. 20 गुणिले काय 19, स्वतःला सोडलं ना, आणि भागिले 2. बे के बे आणि बे 10 20. करा गुणाकार. 19 10 किती रे? 190. संपलं. इतकं सोपं आहे बघा हे. चला अजून थोडस पुढे जाऊ, जरा वेगळं उदाहरण घेऊ. आता या बघा इथं काय झालंय आता. आता खरं सांग का, आता तुम्हाला स्पर्धेचं म्हणजे खेळाचं एखादं नाव दिले, त्यामुळे तुम्हाला त्या खेळामध्ये खेळाडू किती असतात ते माहित पाहिजे. खेळाडू उदाहरणार्थ मला एक सांगा रे, आपण ना व्हॉलीबॉल खेळतोय, व्हॉलीबॉल. खरं सांगा, व्हॉलीबॉल मध्ये ऍक्च्युअल फील्ड वरती खेळायला किती खेळाडू असतात रे व्हॉलीबॉल खेळायला? बरोबर 6 जण असतात. 6 जण. मला एक सांगा बरं, तुम्ही शाळेमध्ये कबड्डी खेळलाय की? कबड्डी. आता इथं बसलेल्यापैकी जो पोलीस भरती करणार विद्यार्थी असतो, तो प्रत्येक जण कबड्डी खेळून आलेला असतोय बघा. कबड्डीमध्ये ऍक्च्युअल खेळायला किती माणसं असतात, किती विद्यार्थी असतात? बरोबर आहे, किती? 7 असतात. मग सांगा बरं मला, तुम्ही शाळेमध्ये खो खो पण खेळलाय, मग ऍक्च्युअल फील्ड वरती खो खो खेळताना किती खेळाडू असतात माहित पाहिजे? किती? 11 होय. 9. किती? 9 असतात. 9. आत्ता मला सांगा, हे तर कुणालाच माहित नाही ना रे, कुणालाच माहित नसेल की क्रिकेटमध्ये किती खेळाडू खेळतात ते. होय 11. व्हेरी गुड. 11 असतात. माहिती ना 11 खेळाडू असतात. आता मला सांगा बरं, फुटबॉल मध्ये माहिती आहे का? फुटबॉल किंवा हॉकी सांगा, हॉकीमध्ये पण माहित पाहिजे हे तुम्हाला. जरी खेळा येत नसेल तर माहित पाहिजे, फुटबॉल मध्ये फील्डवर किती खेळाडू असतात माहिती आहे का? निम्म्या जणाला माहित नाही, निम्म्या जणाला व्हिडिओ ऐकणारा माहित नाही. 11. आणि हॉकीमध्ये त्यात सुद्धा 11. कळलं का? त्यामुळे हे तुम्हाला माहित पाहिजे, हे व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि आत्ता प्रश्न याच्यावर आधारित आहे बघा. परत सांगा मला, व्हॉलीबॉल मध्ये किती असतात सांगायचं तुम्ही व्हिडिओ ऐकत ऐकत? 6. कबड्डीमध्ये 7. बरोबर आहे. खो खो मध्ये 9. अगदी बरोबर आहे. क्रिकेट 11. फुटबॉल 11 आणि हॉकी 11. छान, व्हेरी गुड. शिकला आता तुम्ही. या आता आता इथला प्रश्न बघा आपण. चला, एका व्हॉलीबॉलच्या संघातील प्रत्येक खेळाडूने एकमेकाशी एकदा हस्तांदोलन केले. कळला का प्रश्न काय? तुम्ही व्हॉलीबॉल खेळायला आलाय तुमची स्वतःची टीम घेऊन, आणि तिथल्या त्या आयोजकांनी काय सांगितलंय, तुम्ही काय करा, एकमेकाची ओळख करून घ्या. स्वतःच्याच बरं का, स्वतःच्याच हातात या आपल्या टीम बरोबर. मग आपण जी टीम घेऊन गेलो या ती व्हॉलीबॉलची आहे ना, मग त्यात किती खेळाडू आहेत खेळायला? 6. बरोबर. मग त्यात तुम्ही पण एक जण समजा, मग तुम्ही स्वतःच्या हाताला द्याचाल का? 5. बरोबर आहे. आपण त्यातनं स्वतःला कमी करणार आणि भागिले 2. एक बे, बेत्रिक 6 आणि 3 5 काय 15. बघा पुत्र आहे का? 15 हस्तांदोलन होतील. संपलं. इतकं सोपं आहे. त्यात माहित फक्त काय पाहिजे? खेळाडू, त्या संघातले खेळाडू. चल, व्हेरी गुड. या आता अजून घ्यायचा पुढचा बघा. आता याच्यासाठीच तुम्हाला म्हणलं होतं बघा मी, 1 2 3 उदाहरण मी अशी घेणार आहे की जे तुम्हाला थोडीशी वेगळी वाटणार आहे. ती बघा त्यातलेच हे उदाहरण आहे. त्यामुळे आता एक कान देऊन ऐका आता बरं का. खरं सांगा आता काय म्हणले बघा, क्रिकेट
दोन आहेत बरं का, दोन क्रिकेटचा संघ आहेत, दोन दोन नीट आहे का, दोन. तर त्या खेळाडूंनी आपापल्या संघातील प्रत्येक खेळाडूशी एक एकदा हस्तांदोलन केलं तर एकूण हस्तांदोलन किती होतील. अर्थ कळलाय का. ऐकणाऱ्या 90% पोरांना कळलं नाही बरं हे उदाहरण. तुम्ही जे सोडवणार आहे का नाही ते चुकीचं सोडवणार आहे. का सांगा बरं. ऐका, क्रिकेटचा दोन संघ आहेत का नाही, मग तुम्ही काय म्हणताल कुठं अवघड आहे तेव्हा. दोन संघ आहेत म्हणल्यावर काय, एकात 11 आणि दुसऱ्यात 11 असंच ना, किती झाले 22. अगदी बरोबर आहे ना, असं तुम्हाला वाटतं या की 22 जण झाले. मग तुम्ही काय म्हणणार, त्यात मी आहे ना, मी आहे ना एक जण, मग आपण काय करतो 21 घेणार आणि त्याला भागिले 2 करणार आणि तुम्ही याला भाग लावणार आणि उत्तर आणणार ना काहीतरी आणि ते 100% चूक असणार. कळलं का. म्हणतात कसं काय चूक, सगळं तर बरोबर केलं, चूक असणार आहे. इथं तुम्हाला दोन संघाची बेरीज करायची नाही. का सांगू का, या इकडं शब्द एक लय महत्वाचा आलाय, कुठला माहित आहे का, आपापला. हे बाळांनो आपापला म्हणजे बघा बरं का, आता क्रिकेटचं दोन संघ आहेत. आता ऐक, तू पण व्हिडिओ ऐकतो या. मी माझा संघ घेऊन क्रिकेट खेळायला आलो या माझ्या टीम मध्ये. मग मी किती जण ग्राउंडवर खेळायला आलो या, मी माझे 11 जण घेऊन आलो या. तसं तू पण तू तुझी टीम घेऊन गेलाय. मग खरं सांग बरं, तू तुझ्या टीम मधली किती मुलं ग्राउंडवर आणल्यात या, 11 आणली का नाही. मग मी माझी 11 इकडे उभा केली, तू तुझी 11 तिकडे उभा केली. त्यांनी काय म्हणलं माहिती आहे का, आपापलंच हस्तांदोलन करायचं. म्हणजे मी माझ्याच टीमच्या लोकांच्या हातात देणार आहे, मी तुझ्या टीम मध्ये येणार नाही. कळलं का. आणि तू तुझ्याच टीम मध्ये हातात द्यायच्या त्या, तू माझ्याकडे यायचं नाही. कळलं का. आपापल्या संघात हातात द्यायच्या ते, मी तुझ्याकडे येणार नाही किंवा माझा एक सुद्धा खेळाडू तुझ्याकडे येणार नाही. कळलं का अर्थ. मग चल मी माझ्या टीम मध्ये स्वतःच्या किती होते ते काढतो. मग माझ्या टीम मध्ये किती खेळाडू आहेत, 11 बरोबर. मग त्यात मी माझा एक जण सोडणार आणि भागिले काय 2. लावा भाग बर, 2 पंचे 10 आणि 11 पाची काय 55. कळलं का. माझ्या टीम मध्ये आमचे किती हातात हात झाले 55. आता खरं सांग बरं, तुझ्यात पण किती होतील, तेवढेच होणार ना, काय सोडायची गरज आहे. तर माझ्यात 11 खेळाडू आहेत, माझं 55 झालं तर तुझ्यात पण 11 आहेत का नाही. मग तुझं बी तिकडे किती होणार आहे, 55च होणार आहे. अगदी बरोबर आहे. कशा सोबत बसूया मी. कळलं का माझा तुला. मग आता प्रश्न विचारलाय एकूण हस्तांदोलन आहे. मग सांग बरं, माझी 55 आणि तुझी पण 55, आता बेरीज सांग किती दोघाची, किती 55 आणि 55ची बेरीज केली ती येणार 110. एवढं हस्तांदोलन होणार आहे ती. बघ बरं आहे का उत्तर. ऑप्शन नंबर काय 1. छान. कळलं का. महज म्हणलं हे मेरिटचं उदाहरण आहे बघा. ज्याला अर्थ कळला ते कळला. कारण सवय काय झाली माहितीये का, काय नाही हस्तांदोलन म्हणजे काय असते तेव्हा एक कमी करायचं गुणायचं असं तुम्हाला वाटतं या, पण ह्या शब्दामुळे सगळा गोळ झाला या. तो शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. डबल सांगायची गरज आहे का. वेगळं उदाहरण घेतो मी, जरा थांब जरा, की नाही घेत पण वेगळं घेतो. आता मला सांग, मी क्रिकेटच्या ऐवजी काय करतो माहितीये का, मी समजतो खो खोचा संघ आहे, खो खोचा. पण किती आहे इथं संघ, 2 ना. मग सांग आता खो खोचं 2 संघ आहेत, तुझा आणि माझा. मग मी माझ्या संघात हातात हात देणार, तू तुझ्या हातात हात द्यायचा संघातल्या. मग त्याच्यासाठी अगोदर काय कळलं पाहिजे सांग बरं तू. काय खेळाडू बरोबर आहे. माझ्यात किती असतील खो खो खेळायला 9 जण. बघा आता माझ्यात 9 जण असणार आणि तुझ्यात किती असतील 9च असणार ना, वेगळे असतील काय. बरोबर आहे. माझ्यात 9 तुझ्यात 9. मग मी अगोदर माझं काढतो, आमच्यात किती वेळा हातात हात होते बघ बरं इकडं. 9 गुणिले 8 केला आणि भागिले 2. माझ्यात चाललंय बरं काय, बेक बे बेचोक 8, 9 चोक काय 36. कळलं का. मी माझ्या संघात 36 वेळा झालं. मग सांग बरं तुझ्यात पण किती होतील. तर तुझ्या संघात पण 9च खेळाडू आहेत ना, मग तुझ्यात पण 36च होणार. तर प्रश्न काय आहे एकूण. मग 36 आणि 36 किती सांग बरं 72. कळलं का. व्हेरी गुड. मेड सुद्धा नाही ये पुढे. आता चल बाळा इकडे बघा आता. आता मात्र जरा वेगळं. कसं वेगळं बघा आता. आतापर्यंत तुला मी काय म्हणायचो, एवढं खेळाडू आहेत, एवढी पाहुणी आहे ती आणि मग काढ हस्तांदोलन असं म्हणायचं का नाही. आता उलट केलं. आता तुला सामनं हस्तांदोलन देणार आणि म्हणणार माणसं काढ.
संघ काढ, माघारी फिरायचं या. बघ बरं इकडं, एका टेनिसच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळलाय. आता खेळू दे सामना, प्रत्येकाने प्रत्येकाकडे सामना खेळलाय. तेव्हा 45 सामने झाले. नीट ऐक बाळा, सामने झाल्या तया. मग तो असं करणार का 45 गुणिले 44? असं नाही करायचं. हे काय 45 संघ आहेत रे. जर 45 संघ असते तर तू काय म्हणला असता, संघ 45, त्यात मी पण माझी टीम घेऊन गेलो या, आहे का नाही. मग मी किती घेतलं असतं, 43. कळला का अर्थ? तेव्हा असं केलं असतं. आता असं नाही, कारण ते संघ नाहीत, ते सामना इथं म्हणजे झालेला आहे. मग अशा वेळी काय करतात माहिती आहे का? बघ आता, ज्यावेळेस तुला हस्तांदोलन देतात, सामनाच देतात, किती झाले ते, आणि मागचं उत्तर काढायचंय म्हणजे सामन्याचं, त्यावेळेस डायरेक्ट त्यांची डबल करायची, दुप्पट करायची. मग सांग बर, 45 ची दुप्पट किती? 45 दुने 90. पण उत्तर नाही. आता ऐक, आठवते का तुला, आपण त्रिकोणी संख्येचं प्रकरण युट्यूबला टाकलंय बघ. मग त्याच्यामध्ये आपण असं शिकलोया काय, की जे उत्तर येतंय का नाही, उत्तर 90, त्याच्यासाठी त्याच्या पुढचा वर्ग कोणाचा आहे तो बघायचा. पुढचा वर्ग, मागचा नाही, लक्षात ठेव, पुढचा वर्ग. मग सांग बर, 90च्या पुढं कोणता वर्ग येतो? पुढं 100. व्हेरी गुड, 100. आणि मग सांग बर, तो 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा. म्हणजे त्याचा वर्ग म्हणजे 10. म्हणून ए बाळा, म्हणून किती सामने झालं? 10. किती किती संघ आलं होतं? 10. संपलं. किती संघ आलं होतं? 10. कळला का अर्थ? कधी दुप्पट करायची आणि जे उत्तर येते का दुप्पट करून त्याच्या पुढचा, मागचा नाही, पुढचा वर्ग बघायचा आणि त्याच वर्ग मग घ्यायचं. संपलं. तर आज एक दुसरं घेतो जरा मी उदाहरण. समजा बघा असं आहे, 45च्या ऐवजी समजा मी असं म्हणतोय 55 सामने झाले. 55. मग अर्थ तोच आहे, 55 सामने झालं. सांग आता लगेच मग त्याच्या डबल करायचं. 55च्या डबल येतो तुला गुणाकार. 50 आणि 50 100 आणि वरचे 5 आणि 5 10. कळते की रे बाळा, सोपं आहे की रे. 110. 110. आणि ठरलंय काय, त्याच्या पुढचा वर्ग. मग 110च्या पुढं कोणतं वर्ग आहेत? आपलं पाठ आहेत वर्ग. 121. बरोबर आहे, 121. कुणाचा आहे? 11चा. म्हणून त्याचा वर्ग मग घेतलं 11. याचाच अर्थ किती संघ आलं होतं असा त्याचा अर्थ झाला. 11 संघ आलं होतं. संपलं. तर अजून पुढचं घेऊ आपण बाळांना. चला बघा, आता हे सुद्धा उदाहरण मेरिटचं आहे बरं का. मेरिटचं उदाहरण कळते का? कारण तुम्हाला अर्थच लागा नाही नेमकं याच्यात काय म्हटलंय ते. बघू कुणा कुणाला माहिती आहे. आता एका स्पर्धेत 13 संघ आहेत सहभागी झाले त्या. बघा आता, आणि त्यांना सांगितलं या की साखळी फेरीनुसार तुम्ही खेळा आणि त्या स्पर्धेत किती सामने होतील. 99% पोरण्याचा अर्थ कळला नाही की नेमकं म्हणायचंय काय ते. काय की साखळी फेरी हा शब्द का आलाय? खरं तर काय पाहिजे होतं माहिती आहे का, की 13 संघ सहभागी झाले तर या आणि प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर एक मॅच खेळा असं म्हणायला पाहिजे होतं का नाही तुमच्या मनाप्रसारखं. पण त्यांनी म्हणलं नाही, पण त्यांना तेच म्हणायचं या. बघा मी काय म्हणतो या, म्हणलं नाही पण तेच म्हणायचं या. म्हणजे अर्थ काय माहिती आहे का, साखळी फेरी म्हणजे काय, प्रत्येकावर मॅच खेळणं. बघा सगळ्याला IPL माहिती आहे. तुम्हाला कुठली टीम आवडते? मुंबई. बरोबर आहे, मुंबई म्हणणारच आहे तू. मग मला सांगा, समजा तुमचा मुंबईचा संघ आहे, मुंबईचा संघ तुमचा आहे, खरं सांगा आता, मुंबईचा संघ एका जणाबरोबर मॅच खेळणार ना, आणि हारला की लगेच घरी निघून येणार आहे असं होणार आहे का? एकच मॅच खेळून तो काय करणार आहे, हारला तर दुसऱ्याबरोबर खेळणार आहे, आज हारला तर दुसऱ्याबरोबर खेळणार आहे. कळतंय का? म्हणजे किती वेळा हारू द्या, शेवटी तो सगळ्यांबरोबर एक मॅच खेळणारच आहे का नाही, आहे का नाही? मग या स्पर्धेला म्हणतात साखळी फेरी. कसं, हारलं तरी पण खेळायला मिळतं, प्रत्येकाबरोबर खेळायला मिळतं, त्याला म्हणतात साखळी फेरी. कळला का अर्थ? पुढच्या उदाहरणामध्ये वेगळा अर्थ सांगणार आहे. आता
साखळी फेरी म्हणजे तुम्ही जी उदाहरण शिकला का नाही आता हस्तांदोलनाची तीच उदाहरणं. कळला अर्थ? साखळी फेरी म्हणजे तीच. मग तुम्हीच सांगा आता की बाबा स्पर्धेत संघ आले ते किती? 13. मग त्या 13 जणांमध्ये मी पण माझी टीम घेऊन गेलो या. मग सांगा बरं मी माझ्याबरोबर मॅच खेळेल का? जरी 13 संघ असतील तरी मी माझ्याबरोबर नाही खेळणार. मी प्रत्येक 12 जणांबरोबर मॅच खेळणार आहे. हरलं तरी खेळत बसणार आहे मी. किती जणांबरोबर? बरोबर आहे बाळा, 12 जणांबरोबर. आणि म्हणून त्याला भागा 2 ने. बेक बे बेसख 12. कळलं ना? आणि 13 78. याचाच अर्थ त्या स्पर्धेमध्ये किती सामने होतील? 78 सामने. हाय का उत्तर? ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल. कळलं का? फक्त एवढंच मला सांगायचं की साखळी फेरी म्हणजेच आपले हस्तांदोलनासारखं. एवढं साधं सोपं आहे. चला अजून एक पुढचं बघू या. काय म्हटलं बघा आता. आता हे उदाहरण अजून तुमच्यासाठी नवीन आहे बघा. बघा आता नया हे वह कस काय बघा आता. एका स्पर्धेत 32 संघाने भाग घेतलाय. बरं मला खरं सांगा तुम्ही प्रत्येक जणांनी गावाकडे बघा आपण मॅचेस भरवतो. कोण कबड्डीच्या मॅचेस भरवतं, कोण खो खोच्या भरवतं, पण सर्रास क्रिकेटच्या भरवतं. भरतो का नाही आपण? तुम्ही भरवायचा. मग तुम्ही त्या कमिटीमध्ये आहे. मॅचेस आपण गावात भरवल्या त्या आणि तुम्ही नोंदणी केली, जाहिरात केली आणि तुम्हाला असं कळलं की तुमच्याकडे 32 संघांनी नोंदणी केली या मॅच खेळायसाठी. 32 संघ आल्या त्या. मग काय झालं माहिती आहे का? त्या 32 संघांना आपल्याला बाद फेरीनुसार खेळवायचंय. नको बरं का बाळा. आता मागाशी मी कसं खेळ होतं? साखळी फेरीने. आता बाद फेरीने खेळवायचंय. बाद म्हणजे काय माहितीये का? समजा माझी टीम आणि तुझी टीम आहे. आपल्या दोघात मॅच लावली या आणि समजा मी तुला हरवलं, तुझ्या टीमला हरवलं. मग काय होईल सांगा? तू हरलाय का नाही तरी पण तू इथंच थांबशील का? तुला डबल खेळाय कोण दिल का रे? वशिला लावला तरी पण हरल्यामुळे तू निघून जाणार ना. तू कशाला थांबणार आहे वाढ? तू काय प्रत्येकावर मॅच खेळत बसणार आहे का? मग आपण गावाकडे अशा मॅचेस भरवतो बघा. हरले की गाबा गुंडाचं घरी पळायचं. जाताना एकमेकाला खेळत तुझ्यामुळे झालं मग असंच करतो ना आपण. चला मला सांगा 32 संघ इथं कसं खेळायचंय? हरलं की घरी. आणि हरलं की घरी जाणं त्याला म्हणतात बाद फेरी. आणि मागाशी काय होतं? हरलं तरी खेळायला मिळतं या ती साखळी फेरी. मग आता तुम्हाला मी असं खेळवतो या. मग खरं सांगा आता 32 संघ आल्या त्या. मग आपण काय करतो माहितीये का? समजा उद्यापासून सामना भरवायचे ते आपल्याला. आपण काय करतो माहितीये का? त्याचं 2 गट करतो का नाही असं. 32 संघ आल्या त्या तर इकडं 16 टाकतो आणि तिकडं 16 टाकतो का नाही? असं करतो नाही तर. आणि चला आज संध्याकाळी आपण लॉट्स पाडलं आणि लावलं नोटीस ग्रुपला पाठवलं की ह्यांनी ह्यांच्यावर खेळायचंय म्हणून. आणि ते उद्याच खेळायचं या. मग उद्याच्याला आपल्याकडं किती सामने होतील रे? सामनं खरं सांगा. सामनं 16 जणांमध्ये 16 सामना होणार का नाही? खरं मी तुझ्याबरोबर खेळलो काय आणि तू माझ्याबरोबर खेळला काय? सामना एकच झाला ना. तसं यांनी यांच्याबरोबर खेळल्यामुळं सामना किती होणार आहे? 16च. कळला का? आणि ही कितवी फेरी? उद्याची ना. उद्याच्याला असं चाललंय आपलं. याला म्हणायचं पहिली फेरी उद्याच्याला. मग पहिल्या फेरीत काय झालं? सामनं पण 16 झालं. आणि खरं सांगा बरं या 16 जणांपैकी जिंकणार किती जण रे? जिंकणार कुठले तरी 16 जिंकणार ना. आणि 16 घरी जाणार. मग मला सांगा जिंकणार किती? 16. मग तुला मी असं विचारलं तर सांग बरं मग उद्याच्याला म्हणजे पहिल्या फेरीत किती संघ हरून घरी जातील? आपण 16 ची लावली ना. मग कुठलं तरी 16 जिंकणार आणि कुठलं तरी 16 हरणार. कळला का अर्थ? बघा पहिल्या फेरीमध्ये 3 घटना घडल्या. काय घडलं? पहिल्या फेरीत सामनं पण 16 झालं, जिंकले पण 16 आणि हरले पण 16. कळला का अर्थ? आता या. आता पहिला दिवस संपला बरं का. आता आपण संध्याकाळी आता परत आपली कमिटी बसली. आपण आता काम कुणाव करणार आहे? 16 घरी गेलं त्या 16वच काम करणार ना. म्हणजे समजा का हे जिंकलं त्या हे. मग आपण काय करणार? या 16चं 2 भाग करणार. 8 आणि 8. कळलं का? जिंकल्यात ना ती. मग परत दुसरा दिवस उजाडला म्हणून आपण काय म्हणायचं? चला दुसरी फेरी चालू झाली आता. मग परत सांगा आता मला फक्त
फक्त या दुसऱ्या फेरीत 8 सामनं पण होणार बघा ना, 8 होणार, 8 जण जिंकणार पण आणि 8 जण हारणार पण. कळलं का? कधीच्या फेरीत? दुसऱ्या फेरीत. आता मला सांगा परत काय होईल? मी या 8 जणांवरच काम करीन ना, 4 आणि 4, आणि त्याला म्हणणार मी कितवी फेरी? तिसरी फेरी. हे पटवून देतोय मी, परत शॉर्टकट सांगणार आहे. मग परत तिसऱ्या फेरीत काय होईल सांग बरं? 4 सामनं होणार, 4 जिंकणार आणि 4 हारणार सुद्धा. असं हे घडत जाणार आहे. पण मी तुम्हाला असं म्हणणार ना, फक्त पटवून देतोय तुम्हाला की पुढे 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 गेल्या फेऱ्या वाढत जातात. तुम्ही सोडवायचं कसं ऐका आता. या ज्या ज्या वेळी बाद फेरी येते त्यावेळी डट निम करत जायचं. बघा कसं आता सामना आलं होत, संघ आलं होतं 32. मग बघा आता मी काय म्हणतोय, पहिला दिवस उजाडला, मग पहिल्या दिवसामध्ये काय होणार? त्याच्या निम्म कोण कोण? सामनं पण 16 होणार बघा आता, बरोबर. जिंकणार पण 16 जण आणि हारणार पण 16 जण. कधी? पहिल्या दिवशी. त्यालाच म्हणायचंय पहिली फेरी. कळलं का? या आता आता दुसरा दिवस उजाडला, मग दुसऱ्या दिवशी काय होणार आहे? 16 पैकी 8च जण राहणार ना, 8. मग ते 8 काय होणार? 8 सामनं पण होणार, 8 जण जिंकणार पण आणि 8 जण हारणार पण. कधी? दुसऱ्या फेरीत. आणि सांगा बरं तिसऱ्या फेरीत काय होईल? त्याच्या निम्म 4 सामनं पण होणार, 4 जण जिंकणार पण आणि 4 जण हारणार पण. असं हे घडत घडत जाणार आहे. आता माझा प्रश्न काय बघा, आता 32 संघांनी भाग घेतला बाद फेरीनुसार, म्हणून मी असं केलं या बाद फेरीनुसार म्हणून. तर तिसऱ्या फेरी अखेर त्या स्पर्धेतून किती संघ बाहेर जातील? कळलं का? बाहेर जातील. कितव्या फेरीपर्यंत? तिसऱ्या. या मग आता मला सांगा, पहिल्या फेरीत बघा हारणार पण आले ना, पहिल्या फेरीत किती हारले? 16 जण. दुसऱ्या फेरीत बघा किती हारले? 8. मग पहिल्यातले 16 घरी गेले, दुसऱ्या फेरीत 8 जण घरी गेले, किती झाले मग? 16 8 24. आणि तिसऱ्या फेरीत सुद्धा बरोबर 4 जण हारले का नाही? मग सांगा बरं किती बाहेर गेले? 16 8 24 आणि 24 आणि 4 28. कळला का? मग 28 संघ काय होणार? बाहेर जाणार, बाहेर. आणि खरं सांगा बरं आपल्याकडे संघ आलं होतं किती? 32. मग राहिलं किती असतील? जर 28 बाहेर गेलं तर? व्हेरी गुड, 4. मग कधी मध्ये असा पण प्रश्न विचारतात की तिसऱ्या फेरीनंतर त्या स्पर्धेत किती संघ राहतील? राहतील म्हणजे जिंकणारे तेवढेच आहेत, मग जिंकणारे पण 4च आहेत का नाही? त्यामुळं हे अर्थ समजून घ्या, अर्थ तिघांचा एकच आहे. तरी पण मी एक अजून पटवून देणार आहे. कसं? या आता आपलं उत्तर काय सांगा बरं? किती संघ बाहेर जातील? 28 आहे उत्तर. मग 28. आता पटवून द्यायला मी दुसरं घेतो. बघा आता समजा 32च्या ऐवजी 16 संघ आले ते 16 संघ आले ते. आणि मी काय म्हणतोय, तुम्ही बाळांनो बाद फेरीनेच खेळवा. लगेच कळलं निम कर जायचं. आणि माझा प्रश्न असा आहे, त्यांनी दिले तिसऱ्या फेरी अखेर. मी असं म्हणतो बाळांनो, दुसऱ्या फेरी अखेर किती संघ बाहेर जातील? बघू आता तुम्हाला जमतंय का? बाहेर म्हटलंय ना, मग 16 संघ आहेत. काय घडणार? तर पहिल्या फेरीमध्ये 8 जण, मग 8 काय? जिंकणार पण हारणार पण आणि 8 सामने पण होणार, असा त्याचा अर्थ आला. कधी? पहिल्या फेरीत. मग सांगा बरं दुसऱ्या फेरीत काय होईल? ठीक आहे, दुसऱ्या फेरीत तेच घडणार ना. मग मला प्रश्न विचारा, दुसऱ्या फेरीत किती संघ बाहेर जातील? मग सांग बरं पहिल्या फेरीत किती बाहेर गेले? 8. दुसऱ्या फेरीत 4, म्हणजे किती गेले? बरोबर, 8 आणि 4 12 बाहेर गेले. तर मग माझा प्रश्न असा आहे, बाहेर गेले 12 तर मग राहिले किती? 16 पैकी 12 गेले म्हटल्यावर 4. ते पण उत्तर बरोबर आहे. कळला का? हे उदाहरण मेरिटचं आहे, कारण बाद फेरी शब्द आलाय त्याच्यामुळे तुम्हाला असं करायचं. या आणि शेवटचं एक उदाहरण
जे मला वाटतंय तुम्ही कधी ऐकलंय का नाही मला माहित नाही, पण पोलीस भरतीला 1 ते 2 वेळा अशा टाईपचं उदाहरण आले या. बघा आता तुम्ही 100% फसायचे चान्सेस किती आहे त्याच्यात. बघायचं कसं आता. बघा आता, एका कॉलेजच्या निरोप समारंभात 20 विद्यार्थी सहभागी झाले. म्हणजे पट 20 असेल बाबा, 10वीच्या 12वीची बॅच असेल 20 पोरांची. मग त्यांनी ठरवले आपला निरोप समारंभ घ्यायचा, आपण एकमेकाला भेटायचे, परत काय आपण आपल्या मार्गाने जाणार आहे, आपली काय कधी भेट होणार नाही. मग तुम्ही आलाय, कसं येतात तुम्ही सांगा बरं 10वीच्या 12वीच्या शंडापला, कडक इस्त्री करून कपडे, बुलेट शेजारी पाजाऱ्याच्या आणता बांग बांग करत आणताय का नाही. आम्ही शिक्षक बोंबलत असतो या, गाड्या फिरवू नका, काय लागल बिगल परीक्षा जवळ आली या म्हणतो का नाही. पण ऐकता का तुम्ही, काय नुसतं चौकातनं गाडी नुसतं स्पीडमध्ये पळवता रे तुम्ही, ऐकत सुद्धा नाही. असू द्या, चला तुमचं तेच दिवस असते मजा करायचं. 20 विद्यार्थी इथं आले ते निरोप समारंभाला, आणि असं ठरलं या त्या 20 जणांचं, बाबा आपण का आता एकमेकाला कधी भेटणार नाही, कोण कुठं जाणार आहे काय माहिती, आपण आपले एकमेकांची भेट वस्तू आपल्या जवळ राहू द्या ना. परत म्हणता येतं हा ही माझ्या मित्राने मला दिली या भेट वस्तू. असं प्रत्येकाने काय ठरवलं माहिती आहे का, प्रत्येकानं एकमेकांना 1 पेन द्यायचा गिफ्ट, प्रत्येकाला द्यायचं 1 पेन गिफ्ट. तर त्या 20 जणांमध्ये किती पेन जमा होतील मग, असा त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय. तुम्ही एक सांगू, 100% तुम्हाला असं वाटतं या की हस्तांतरणासारखं करायचं या. कसं, 20 जण त्यात मी पण असणार, आणि मी स्वतःला सोडणार, आणि किती घेणार 19, आणि भागिले 2, बेक बे, बे 10 20, आणि 19 10 किती रे 190. आणि 100% बघा हे दिसत नाही का तुम्हाला, 190 आहे, 190. आणि 100% तुमचं उत्तर चुकीचं आहे, 100% उत्तर चुकीचं आहे. आणि तुम्ही असंच गेला असता नाही, खरं सांगा. पण ते तसं नाही, देऊ का पटवून कसं नाही ते. आता बघा कसं पटतंय तुम्हाला, खरं सांगा. आता ठरलंय काय, प्रत्येकाने प्रत्येकाला पेन द्यायचा ठरलंय का नाही. बघा आता 20 जण आहेत, 20 जण. आता खरं सांग, तर 20 जणांमध्ये तू पण आहे, समज बर तू पण आहे. मग तू शंडापला आला निरोप समारंभाला, तू पेन घेऊन येणार नाही का, तू पेन घेऊन येणार नाही का. मग मागाशी काय होतं माहितीये का, आपण स्वतःच्या हातात देत नाही असं ना, पण इथं तू पण आहे याच्यात, याच्यात काय तू पण आहे. तर त्यांनी काय सांगितलंय, प्रत्येकाने प्रत्येकावर 1 गिफ्ट द्यायची. मग समजा मी आहे, मी तुला दिली, तर तू पण मला देणार आहे का नाही, देणार आहे का मला तू पण का नाही देणार. मग त्याला माहिती एकमेकांना देणं. हस्तांतरण काय असतं माहिती आहे का, मी तुझ्या हातात दिला, दिला की एकदा दिला, आणि तू माझ्या हातात दिला, हे मोजायचं नसतं. कारण मला सांग बरं, मी तुझ्या हातात दिला काय आणि तू माझ्या हातात दिला काय, ओळख झालीच ना, ओळख झालीच ना. म्हणजे ही एकदाच झालं. हस्तांतरणामध्ये डबल द्यायचं नसतं. पण गिफ्ट मध्ये काय, मी तुला दिली म्हणजे बस झालं का, तू पण मला देणार आहे ना, कारण ती गिफ्ट आहे ना. म्हणून गिफ्टच्या उदाहरणामध्ये हस्तांतरणासारखं करायचं नसतं. तर काय करायचं असतं माहिती आहे का, दिलेली संख्या घ्यायची आणि त्याला त्यातनं 1 वजा करून जे उत्तर येतंय का नाही ते लिहायचं. फक्त काय माहिती आहे का, याला 2 ने भागायचं नाही, भागायचं नाही कधी. गिफ्टच्या उदाहरणामध्ये हस्तांतरणाला भागा, सामन्याला भागा, सगळ्याला भागा, पण गिफ्ट मध्ये भागायचं नाही. फक्त 1 कमी करून गुणायचं. आणि मग सांगा उत्तर किती आले आता, 19 दुणे 38, 380. 380 पेन जमा होणार आहे. इथं आहे का उत्तर, संपलं की. काय कळलं, एकमेकांना भेट वस्तू देताना 2 ने भागायचं नाही, फक्त गुणाकार करायचा आहे, संपलं. पण हस्तांतरणासारखे गेला की चुकला बरं का. आता शेवटचं एक मला सांगा, मी असं म्हणतोय समजा 20 मुलं आहेत, त्याच्याऐवजी मी असं करतो समजा 10च मुलं आहेत, 10 मुलं, आणि 10 मुलांनी ठरवल्या की एकमेकांना काय करायचे ते पेन द्यायचे ते किंवा एखादी गिफ्ट वेगळंच काहीतरी द्यायचंय तुम्हाला, तर किती जमा होतील. तर ठरलं गिफ्ट आहे, भेट वस्तू आहे, 2 ने भागायचं नाही. 10 गुणिले 9 1 कमी करायचा, संपलं. 90 भेट वस्तू जमा होतील, संपलं. कसं वाटलं सांगा बरं, कळलं का तुम्हाला. तुम्हाला वाटलं की हस्तांतरण म्हणजे काय, मला सगळं येते असंच आहे. 3 उदाहरणं अशी आहेत की जे तुमचे मेरिट ठरवणार आहे. त्यामुळं काय, व्हिडिओ व्यवस्थित बघा. एखादा मित्र म्हणला ना तू पेशंटचा व्हिडिओ पडला हस्तांतरणाचा, ते बघणार नाही, पण त्याला आवर्जून सांगा की बघू नका, फक्त 3 उदाहरणं बघ, फक्त ती कुठली ते तुला माहित झालंय. आता त्या 3 उदाहरणासाठी त्याला अख्खा व्हिडिओ बघा,
त्यामुळं तुम्ही हे सगळं व्हिडिओ बघा. बरेच जण व्हिडिओ बघताय पण लाईक करत नाही बरं का. तुम्ही कमेंट करायला जरा थोडंसं कमी पडलाय. मला असं वाटायला लागलं की तुम्ही काय करता, जरा नोट्स काढत असाल तर मग लिहिण्यावर जरा तुमचं जास्त लक्ष आहे का. पण कमेंट करा, लाईक करा आणि माझं व्हिडिओ कसं वाटतं ते मला सांगा. कारण मी गेले 15 दिवस तुम्हाला रोज एक व्हिडिओ घेऊन येतो या आणि सगळं मोफत चाललंय या. तुमचा जर इंटरेस्ट मला वाटला माझ्यात तर मी तुम्हाला अजून पुढचं घेणार आहे. माझ्या डोक्यात भूमिती आहे बघा. 1-2 दिवसामध्ये भूमितीचा घन पडणार आहे व्हिडिओ, इष्टिकाची ती पडणार आहे. आणि एक सांगू, संभाव्यता पण पडणार आहे. शक्यतो उद्या किंवा परवा संभाव्यतेचं मीडचं प्रकरण आहे ते मी तुमच्यासाठी घेणार आहे. तर बघा अजून तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही बरेच जण व्हिडिओ माझं बघताय पण मला तुम्ही कुठलं हे माहित नाही. तर प्रत्येकाने कमीत कमी उद्याच्याला एक कमेंट मला करायची. प्रत्येकाने आपापला जिल्हा, कुठल्या जिल्ह्यातून मला बघताय ते मला सांगायचं, म्हणजे मला कळलं पाहिजे की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर उद्या कमेंट करून प्रत्येकाने जितके व्ह्यूज बघताय तुम्ही त्या प्रत्येकाने मला सांगायचं तू कुठला आहे ते. तुम्ही लाईक करायला कमी पडताय, कमेंट करायला कमी पडताय, तर मला अपेक्षा आहे की तुम्ही तेवढं करावं. करचाल ना. उद्याच्याला मी वाट बघतो तुमची जिल्ह्याची मी वाट बघतोय. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात तुम्हाला बघताय ते. तर बाळांनो कसं वाटलं आजचं प्रकरण हे. प्रत्येक विद्यार्थ्याला हे पाठवा. बरेचसे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात, त्यांना हे पाठवून द्या. आणि माझं सांगणं असं की व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही स्किप करताय तर स्किप न करता, थोडंसं मी जास्त बोलतोय कारण माझा ऑडियन्स नवीन आहे, विद्यार्थी नवीन आहेत. बरं काय सांगतोय तुम्हाला, त्यांच्यासाठी मी असं घेतोय. थोडंसं अजून एक 8-10 दिवस जाऊ द्या. बाळांनो तुम्हाला मी एका दिवसामध्ये डेली 25 आणि 30 उदाहरण मी घेणार आहे. आणि आता मी 20 मिनिटं शिकवतोय. मी 1-1 तासाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी देणार आहे. त्याच्यासाठी काय, मला तुम्हाला माझ्यात इंटरेस्ट आहे मला बघायचं, कमेंट करा आणि लाईक करा तर मी हे तुम्हाला देणार आहे बरं का. तुम्ही फक्त बघताय पुढे चाललाय असं काय करू नका. आपण एकमेकाच्या सहकार्याने तुम्हाला मी एवढं सगळं देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बाळांनो मॅथ्स बाय तुपे सर हा माझा युट्यूब चॅनल आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचलाय. अजून जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर करा. आपण पुन्हा परत उद्याच्या नवीन व्हिडिओ घेऊन भेटणार आहे. आजच्या पुरते एवढंच. धन्यवाद.